सध्या महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला पाहायला मिळतोय आणि याच महिला अत्याचारांच्या घटनांना किंवा ज्या पीडित महिला आहेत त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला आयोगानं काम करणं खरं तर गरजेचं आहे. पण खरंच महिला आयोग काम करतोय का असा प्रश्न प्रत्येक सर्वसामान्याच्या मनात सध्या उपस्थित होतोय. कारण गेली अनेक प्रकरणं जर आपण पाहिली तर महिला आयोगाने खरंच न्याय दिलाय का, महिला आयोग महिलांच्या बाजूने खरंच उभं राहिलाय का, असे अनेक प्रश्न खरं तर निर्माण होत आहेत. या सगळ्यावरच आज आपण बोलणार आहोत. माझ्याबरोबर काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी आहेत. ताई, काय सांगाल एकंदरीत महिला आयोगाचं काम महिला म्हणून किंवा महिला प्रतिनिधी म्हणून तुम्हाला समाधानकारक वाटतं का? समाधानकारक म्हणूयात आपण, चांगलं तर नक्कीच नाही म्हणू शकत. चांगलं तर निश्चितच नाही आणि समाधानकारक तर अजिबात नाहीये. म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छिते की महिला आयोग निर्माण कशासाठी झालंय? महिलांसाठी, महिलांना ताकद देण्यासाठी, त्यांना जे त्रास होत असतील त्याच्यातनं त्यांना वाचवण्यासाठी. आणि अशा वेळेस म्हणजे इतक्या ह्या मॅडम अध्यक्ष व्हायच्या आधी ज्या अध्यक्ष झाल्या ना त्यांनी खरंच चांगलं आणि प्रामाणिकपणे काम केलं होतं. कारण का त्यावेळेस त्या कोणत्या पक्षाच्या अध्यक्ष नव्हत्या किंवा काय, त्यांना असं इम्पार्शियल काम जे करायचं म्हणजे प्रामाणिकपणे काम जे करायचं ते त्या करत होत्या. पण ह्या करत नाहीयेत प्रामाणिकपणे काम, ह्या पक्षाचा अजेंडा चालवतात, हा माझा सरळ सरळ आरोप आहे. आणि मला हे कळत नाही त्यांच्या पक्षाचे नेते त्यांना काढत का नाहीत, राजीनामा का घेत नाहीयेत? आणि जर तुम्हाला राजीनामा नाही घ्यायचा आहे तर मग त्यांना शिकवणी लावा ना, शिकवणी लावा. त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष एवढं चांगलं काम करते, मग या बाईंना काम काय जमत नाही? लावा तिच्याकडे शिकवणी. ही बाई म्हणजे आज साताऱ्यामधली ती घटना तुम्हालाही माहिती, 12-13 वर्षाची छोटीशी मुलगी आहे, तिच्या डोक्यात वरवंटा टाकला, तो हादसा झाला. नंतर आपल्या पुण्यातलंच जी वैष्णवी हगवण्याचं प्रकरण असेल, त्या 2 जुळ्या बहिणींचं प्रकरण असेल, म्हणजे आता ते चित्राताई वाघांचं म्हणजे ते ह्यांचं प्रकरण, पूजा चव्हाण. पण अशा या सगळ्या गोष्टीमध्ये आता हा जो एपिसोड चालू झालाय तो म्हणजे आपला डॉक्टर संपदा अंचाया, त्याच्यामध्येही ते काही रोल करत नाहीत. उलट प्रेस घ्यायची एवढी घाई आणि त्या प्रेसमध्ये नटून थटून येताय तुम्ही, जाताना लोकांकडनं सत्कार आणि ओवाळून घेताय. तुम्ही काय पराक्रम करायला चालला होतात का पराक्रम करून आला होतात? म्हणजे कोणी प्रश्न विचारणारच नाही का त्या बाईला? मी सुनील तटकरेंना या तुमच्या माध्यमांना विचारू इच्छिते, कोणतं कौशल्य पाहिलंय सुनील दादा तुम्ही? तटकरीजी, ते कोणतं कौशल्य आहे की तुम्ही तिचा राजीनामाच मागू शकत नाही? कशाला घाबरताय तुम्ही राजीनामा मागायला? आज एवढ्या महिलांच्या चारित्र्यावरती संशय घेतीये, शिंतोडे उडवतीये. अहो, ते गरीब आई बाप भाऊ रडत होते. आम्ही गेलो होतो परवाच्या दिवशी बीडला. काय अवस्था आहे त्यांच्या घराची, त्यांची सगळ्यांची अवस्था आहे. किती माय माऊली 3 दिवस स्वतःच्या चिमुकलीसाठी जेवली नव्हती हो. आणि या बाईला लाज वाटत नाही? खाऊन पिऊन सत्कार घेऊन ती प्रेस घेते. आणि प्रेस घेताना काय तिचं म्हणणं? नाही, त्या दोघांचं लोकेशन बघावं लागेल आणि तो फोन झाला होता आणि भाऊबीजेला फोटोवरनं भांडणं झाली होती. कशाला सांगताय आम्ही? तुम्ही फक्त आम्हाला महिलांच्या सुरक्षेबाबत बोलायचं. पोलीस तो बाजूला बसलेला जो अधिकारी आहे तो असा बघतो, तो काय बोले ना. आणि या बाई तर पूर्ण असा अभ्यास करून झाल्या होत्या जसं. पण तो अभ्यास पण काय, तर तिच्या डॉक्टर महिलेच्या मुलीच्या, आमच्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे ही आहे, ही अयोग्य अध्यक्ष आहे. महिला आयोगावर ही अयोग्य अध्यक्ष आहे. आणि मी अजितदादांचा विषयच नाही काढत. मी सुनील तटकरेंना जाब विचारीन, तटकरे साहेब कोणतं कौशल्य आहे की तिला तुम्ही हे पद राखून ठेवलेलं आहे? पुन्हा तुमच्या पक्षाची पण ती अध्यक्ष, पुन्हा ती महिला आयोगाची पण अध्यक्ष, आणि तिच्याकडनं आम्हाला न्याय मिळणार का हो तटकरे साहेब? सांगा ना तुम्ही. आज आम्ही विरोधक म्हणून बोलतोय, उद्या आम्ही आंदोलन पण घेतोय की राजीनामा द्या. का राजीनामा होत नाही? ते का मागोमाग एक एक घटना होत आहेत, त्याच्यावर या बाई कधीच काही बोलत नाही तो. आणि जिथं त्यांना वाटतंय की तिथं त्यांना पब्लिसिटी मिळेल, जिथं 15-20 बूम्स असतील तिथे जाऊन ही बाई बसते. का पोलिसांनी प्रेस घेतली नाही? हिनी का प्रेस घेतली? हिला अधिकार आहे प्रेस घ्यायचा. पण ती प्रेस घेताना तिने फक्त महिला सुरक्षेबाबत बोललं पाहिजे. आमच्या मुली बाळींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला नाही पाहिजे, हे माझं स्पष्ट मत आहे. तर या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी सुरुवातीपासूनची अनेक प्रकरणं आहेत ज्या प्रकरणांमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकरांचा राजीनामा मागितला गेला किंवा मुळातच
एखादी राजकीय व्यक्ती या पदावरती नको असंही सांगितलं गेलं. मात्र इतक्या वेळा राजीनामा मागून विरोधकांकडून इतका टीका होत असताना सुद्धा म्हणजे अगदी या सरकारमध्ये जर आपण पाहिलं तर बऱ्याचदा म्हणण्यापेक्षा सर्रास असंच पाहायला मिळतं की एखाद्या नेत्यावर टीका झाल्या तर राजीनामा घेतला जात नाही. कितीही विरोधकांनी आकांतांडव केला तरीही राजीनामा घेतला जात नाही आणि अगदी तशाच पद्धतीने या प्रकरणात सुद्धा दिसतं की राजीनामाच घेत नाही. तर हे बघा, आता काँग्रेसमध्ये पण आहे ना, जर एखादी कंप्लेंट गेली तर इमिजिएट कारवाई होते, त्यांना निलंबन होतं. पण गेले कित्येक दिवस महिला आयोगच्या अयोग्य अध्यक्ष ज्या रुपालीताई चाकणकर त्यांच्यावर आरोप होत आहेत. म्हणजे मी फक्त काँग्रेस म्हणून नाही बोलत आहे बरं का, सामान्य जनतेमधनं त्यांच्यावर आरोप होत आहेत, तरी त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. याचा अर्थ महाराष्ट्र प्रदेशचे त्यांचे जे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे अध्यक्ष आहेत, या तर ते फेवरिझम करतायत किंवा त्यांचे काहीतरी वेगळे कलागुण त्यांना माहिती आहेत म्हणून ते त्यांना काढत नाहीत, किंवा कोणता तरी दबाव किंवा भीती आहे त्याच्यामुळे ते त्यांना काढत नसतील. हा माझा सरळ सरळ त्यांच्या महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षांवर आरोप आहे. पण आता जर आपण ताई पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये महिला अत्याचारांचं प्रमाण इतकं मोठ्या प्रमाणात वाढलंय की एखादी घटना घडल्याच्या नंतर त्याच्यावर बोललं जात आहे, त्यानंतर महिला आयोग तिथे पोहोचतं, पोलीस तिथे पोहोचतात. मात्र ह्या घटना घडू नयेत यासाठी आपण आधीपासून काय करतोय यावर कुठेही विचारमंथन होताना दिसत नाही आणि त्यामुळे खरं तर सगळ्याच महिला आता घरात सुद्धा असुरक्षित आहेत असं म्हणावं लागतं. ताई आता स्पष्टच बोलते मी, फेसबुकवर जा तुम्ही, त्यांच्या पोस्टच्या खाली ताई वाचवत नाही तो, एवढे घणेरडे कमेंट्स असतात, वाचवत नाही. काय करतात त्याच्याबद्दल? अहो त्यांच्या बरोबर दादांची पण बदनामी होते तरी ती बाई काही करत नाही. म्हणजे जी स्वतः महिला आयोगाची अध्यक्ष स्वतः सुरक्षित नाहीये, ती बाकीच्या महिलांना, आमच्या छोट्या छोट्या मुलींना काय सुरक्षा देणार हो? तुमच्या याच्या पूर्ण फेसबुक असू द्या, इन्स्टा असू, त्याच्या खालचे जे घणेरडे कमेंट्स आहेत, त्यांच्या ज्या रील्स आहेत, त्याच्यामुळे पक्षाची बदनामी होते, पक्षाचं नाव खराब होत आहे, दादांचं म्हणजे उपमुख्यमंत्र्यांचं नाव खराब होत आहे. हिला त्याची काही लाज नाहीये का? मग जर ही स्वतःला वाचू शकत नाही त्याच्यामध्ये किंवा पोलिसांना कंप्लेंट करून सांगू शकत नाही की ह्याचा सगळा बंदोबस्त करा, तर ती तुम्हा आम्हाला काय, तुम्ही पण मुलगी आहात, मी बाई आहे, तुम्हा आम्हाला काय ती संरक्षण देणार? आणि त्यांना जर ते मेकअप बिकअप करून, म्हणजे मेकअप करके खडी तो मैं सबसे बडी, 16 वर्षाच्या त्या असतील, आज मी आहे 50-60 वर्षाची झालेली आहे. आम्ही मेकअप करतो ना ताई, पण मेकअप करून तो मेकअप मॅन गाडीच्या मागे ठेवायचा, कार्यक्रमात उतरताना एकदम हिरोईनच्या स्टाईल उतरायचं, हे महिला आयोगाचं काम नव्हे. महिला आयोगाचं काम महिलांना संरक्षण देणे, महिलांसाठी धावणे, महिलांच्यासाठी फाईट करणे, महिलांच्या अधिकारासाठी, महिलांना जो घरात त्रास असेल, बाहेर त्रास असेल, त्याच्यासाठी लढणे, हे त्यांचं काम. मेकअप करून हिरोईन बनून फिरण्याचं त्यांचं काम नव्हे. त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा प्रश्न या सगळ्यात असा निर्माण होतोय, गेल्या 3-4 दिवसांपासून जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या 2 रुपाली एकमेकांच्या समोर ठाकलेल्या पाहायला मिळतात. रुपाली विरुद्ध रुपाली अशा पद्धतीचं एक वातावरण तयार झालंय. म्हणजे दोन्ही आपण पाहायला गेलं तर अगदी रुपाली पाटील ठोंबरे ज्या आहेत त्या तुमच्या अगदी चांगल्या मैत्रीण सुद्धा आहेत, पण तरी सुद्धा अशा पद्धतीने एकमेकींवरची टीका टिप्पणी चव्हाट्यावर येऊन महिलांचे प्रश्न कुठेतरी बाजूला पडतायत असं वाटतं. खरंय तुमचं की असं नाही झालं पाहिजे. आणि मी आजच सकाळी पोस्ट केलं की जे तुम्हाला पोस्ट येतात त्याच्या बाबतीत तुम्ही कंप्लेंट, आता मला धमकी आली, रुपाली ताईंचाच चाकणकरांचाच एक कार्यकर्ता, म्हणजे मी एक कानाखाली लावले तर तो पडेल, त्यांनी टाकले की आम्ही दाखवून देऊ तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काय तुमच्याबरोबर होऊ शकतं. मी त्याला मेसेज केला, म्हटलं बाबा ये, मी कोरेगाव पार्क मध्ये राहते, नाही तर मी सिटी मध्ये असते, कुठे ये, दाखव मला तू काय करणार आहे. त्यांनी मला रिप्लाय, त्यांनी माझं मेसेज वाचला, रिप्लाय नाही केला. आणि हे जे अपराध महिलांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत जे वाढत चाललेत, ते ह्याच्यासाठीच वाढत चाललेलं आहे की त्याच्यावर प्रॉपर महिला आयोग काम करत नाहीये. महिला आयोगाने पोलिसांना सांगितलं पाहिजे, पण महिला आयोग पोलिसांवर दबाव आणते. तो माणूस FIR घ्यायच्या आधी 10 वेळा विचार करतो. अहो बारामतीची एका वकिलाची बायको आहे, त्या वकिलांनी एक बाई ठेवली, तो तिला त्रास देतोय. मी परवा एक व्हिडिओ बनवला, ती काल मला रडून सांगत होती की ताई मला खूप त्रास देतोय, मी महिला आयोगाकडे 15 तक्रारी केल्यात, माझ्या फॅमिलीनी केल्यात, माझ्या आई वडिलांनी केल्यात, पण मला रिप्लाय उलट माझ्यावरच गुन्हा दाखल केलाय बारामती पोलीस स्टेशन मध्ये. म्हणजे जर असं जर होत असेल आणि या बाईंना वेळ नसेल मेकअप करून जर महिलांच्या तक्रारी घ्यायच्या, तर या बाईंनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे. पक्षाने का घ्यावा? सुनील तटकरे महाराष्ट्राचे अध्यक्ष, विचार करावा ना, त्यांनाही मुली आहेत, आया बहिणी आहेत, त्यांनी पण विचार करावा. उद्या तुमच्या घरात जर असं झालं तर रुपाली चाकणकर बोलेल का की त्या मुलीचा अफेअर होता, त्या मुलीचं लफडं होतं, ती त्याच्या बरोबर राहत होती, तिची चूक होती, ती त्या लॉज मध्ये का राहायला गेली? अहो कुछ तो मजबुरी होगी ना.
जशी तुम्हाला न काढण्याची सुनील तटकरेंची मजबुरी आहे, तशी कुछ तो मजबुरी होगी ना. ती गा गेली तिथे, तिला अनसिक्युर्ड वाटत असेल, तिथं काय प्रॉब्लेम असेल म्हणून ती गुपचूप कुठेतरी लपायचं म्हणून लपली असेल. विचार केला पाहिजे ना. वाईटच येतं या बाईच्या मनात महिलांच्या बाबतीमध्ये. तर हे सगळं एका बाजूला घडत असताना दुसरीकडे याच महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून रुपाली पाटील ठोंबरे या आधी सुद्धा आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या. आधी त्या म्हटल्या होत्या की एकाच व्यक्तीला एक पद दिलं तर ठीक आहे, पक्षाचंही पद आणि दुसरं स्वायत्त संस्था असलेल्या महिला आयोगाचं पद कशासाठी, आणि त्यावरून कुठेतरी हे सगळं शाब्दिक युद्ध जे आहे ते या दोघींमध्ये सुद्धा छेडलेलं पाहायला मिळालं. तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं? खरंच हे जे पद आहे महिला आयोगाचं ते कुठल्या तरी एका त्रयस्थ व्यक्तीला किंवा राजकारणात नसलेल्या एखाद्या लोकप्रतिनिधीला द्यायला हवं? मला रुपाली पाटील यांचं ते वक्तव्य पटलंय. त्याच्यामध्ये असं आहे की जी महाराष्ट्राची अध्यक्ष आहे तिला पक्षाची बंधनं येतात, नेत्यांची बंधनं असतात, आणि सगळ्यात जास्त जो जवळचा नेता असतो त्याचं बंधन जास्त येतं. त्यामुळे ती पार्शियल म्हणजे इम्पार्शियली काम करणार नाही, ती पार्सलिटीच करणार. तिला जे नेता सांगेल ताई हा निर्णय घ्यायचा तर ती तेच घेणार. तर त्या बाईंना ते काम जमणारच नाही. म्हणून खरंच त्या संविधानिक पदावर आहे ना, एखादी जज रिटायर्ड, एखादी वकील, एखादी डॉक्टर, आणि जिचा पूर्ण अभ्यास आहे की तिला सगळे लॉज माहिती पाहिजे की महिलांवर अत्याचार होताना काय लॉ लावले पाहिजे. तिला डिबेट करता आलं पाहिजे त्या एसपीशी, त्या डीसीपीशी, त्या सीपीशी. तिला समजून सांगता आलं पाहिजे, साहेब हे चुकीचं करू नका, हे झालं पाहिजे, माझ्या महिलेला हा न्याय मिळाला पाहिजे. पण नाही, या बाई त्यांच्याकडनं शिकतात. मग काय करायचं साहेब? असं झालं पाहिजे का? ठीक आहे, मग तसं करा. अरे मग तू कशाला बसली त्या पदावर? आणि प्रत्येक पक्षामध्ये आहे की एक पद एक व्यक्ती, हे झालंच पाहिजे. एकेका माणसाला त्याला तेवढा भार तर सोसला पाहिजे. आता या बाईंकडे महाराष्ट्राच्या तुमच्या प्रदेशाचं अध्यक्षपद, नंतर पुन्हा सगळं मेकअप बिकअप करून प्रत्येक ठिकाणी जाणं, उद्घाटन करण्याचं काम, आणि तिसरं महिला आयोगाचं तर कठीणच काम आहे. मी एवढी कामं एका बाईला नाही झेपतो, त्यांच्या मागे खूप काम आहेत. पण सुनील तटकरेंनी त्यांचं जे कौशल्य पाहिलंय ना, त्याला सॅल्यूट ठोकायचा का कपाळावर हात मारायचा हे मला कळत नाहीये. त्यामुळे जे रुपाली पाटील म्हणले एक पद एक व्यक्ती, बरोबर आहे. दुसरं, ज्याच्याकडे पॉलिटिकल मोठं पद आहे त्याला तुम्ही अशा संविधानिक पदावर कसे बसू शकता? ती न्याय करू शकत नाहीये. आज पूर्ण महाराष्ट्र पेटलाय, लोक ओरडायला लागलीत की हे थांबवा, हिला काढा. तरीही काही फरक नाही, शांत आहे सगळं. ताई, तुम्ही या सगळ्यावर आंदोलन घेणार आहात, मात्र केवळ आंदोलन केल्यानंतर म्हणजे अगदी आधीपासूनच ही सगळी आंदोलनं होतात, मात्र राजीनामा काही घेतला जात नाही किंवा काढूनही टाकलं जात नाही या पदावरून. केवळ आंदोलन करून या सगळ्यामध्ये काही होणार नाहीये. हा राजीनाम्याची जी काही तुम्ही मागणी करताय त्यासाठी आणखीन नेमकं काय करायला हवं असं काही डोक्यात आहे, तसं काही विचार केला? हे बघा, आता आम्ही हा विषय ना पुणेकरांवर सोडतोय, म्हणजे महाराष्ट्रावर आणि पुणेकरांवर सोडतोय की आता तुम्हीच बोला. कारण का आम्ही तर थकलो. तटकरे साहेबांना मेसेज पाठवून, तटकरे साहेबांना तुमच्या माध्यमातून विनवण्या करून की अध्यक्ष बदला तुमच्याच पक्षाची द्या, पण कोणी चांगली द्या, किंवा तुमच्या पक्षाला रिलेटेड कोणी अशी असेल, जज असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, ती द्या, पण हिला बदला, हिला घरी पाठवा. नाही तर तुम्ही फक्त तुम्हाला त्यांचं काम कौशल्य जे आवडतंय ना तेवढ्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे त्यांना ते महिला अध्यक्ष ठेवा बाबा. आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, तो तुमच्या पक्षाचा निर्णय. पण अहो, महिला आयोग आमचं आहे ना, हक्काचं, आमच्या लेकीबाळींच्या न्यायासाठी आहे. तर आमची एवढा जर निरोप, आता उद्या आम्ही जे आंदोलन घेणार तर राजीनाम्याची मागणीसाठीच आम्ही आंदोलन घेतोय. तर एक पुणेकर म्हणून, कोणता पक्ष म्हणून नाही घेते, पुणेकर म्हणून आणि आमच्या महाराष्ट्राच्या लेकीबाळी म्हणून, की आमची सुरक्षा आमच्या मुलींची, आमच्या सुनांची. कारण का आज डॉक्टर जेव्हा रात्री नाईट ड्युटीला असतात त्यांना सिक्युरिटी पाहिजे. हॉस्टेलमध्ये राहत असतील तरी त्यांना सिक्युरिटी पाहिजे. त्यांना उबेर ओला मधनं जातात तिथं सिक्युरिटी पाहिजे. ज्या आपल्या ह्याच्यामध्ये IT इंडस्ट्रीमध्ये रात्रीच्या शिफ्ट करतात त्यांना सिक्युरिटी पाहिजे. आरामाच्या जागी पुरुष आला नाही पाहिजे जिथं ते आराम करतात. त्यांना स्ट्रेस लेवल जास्त असते, रात्री अपरात्री त्यांना अचानक जाऊ, तर त्यावेळेस त्यांना एक सिक्युरिटी पाहिजे. यावर या बाई काही करत नाहीत, बोलत नाहीत, विचार, कारण का अभ्यासच नाहीये. हा जो मेंदू आहे ना, मेंदू तो गुडघ्यात आहे ताईंचा. त्याच्यामुळं खरंच सांगते की त्या ताईंना त्याच्यावरनं काढलं पाहिजे. पण आता जर आमच्या उद्याच्या आंदोलनानंतर जर तटकरे साहेबांनी आणि आमचे लाडके बंधू अजितदादांनी जर कारवाई केली नाही तर आम्ही उग्र स्वरूपात रस्त्यावर चक्काजाम करू. ते आणखी एक या सगळ्यामध्ये महत्वाचं, अगदी तुम्ही अजितदादांचा उल्लेख केलात म्हणून
अजितदादा हे गेल्या वर्षभरापासून जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी इतके प्रयत्नशील असलेले पाहायला मिळतात आणि त्या सगळ्याच्या नंतर आता आपण बघतोय की लाडक्या बहिणींना 1,500 असा हप्ता येतो तो सुद्धा अर्थात खूप कमी झालाय. म्हणजे अगदी आता चाळून 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 खूप कमी महिला राहिल्यात ज्यांना हा हप्ता आता मिळतोय. मात्र सुरक्षा मिळत नाही. केवळ लाडक्या बहिणी पैसे देण्यापुरत्या न राहता त्यांना सुरक्षा देणं किती गरजेचं वाटतं? तरी हा लाडकी बहीण म्हणजे आमिष दाखवतायत महिलांना. ते लाडकी बहीण म्हणून तुम्ही आम्हाला पैसे देताय, त्याच्यामधली तुम्ही कॅटेगरी पण चेक केलेली नाहीयेत. कित्येक ठिकाणी सगळ्या गडबडीत स्वतः पुरुषांनी घेतले तो लाडके भाऊ पण निर्माण झाले त्याच्यामध्ये. म्हणजे तुमची सिस्टीम एवढी गलितगात्र झाली आहे की तुम्हाला मतं पाहिजेत म्हणून तुम्ही 1,500-1,600 रुपये आमच्या मायमाऊलीच्या ओटीमध्ये टाकतायत. मला सांगा ना, 1,500-1,600 मध्ये काय होतंय? सुरक्षा द्या आम्हाला. आम्हाला तुम्ही सुरक्षा पुरवा, त्याच्यामध्ये जो पैसा लागेल तो तुम्ही वापरा. पण ह्या 1,500-1,600 रुपयाचा एवढा मोठा तुम्ही तो कर्ज करून ठेवलंय की ज्याच्यामुळे तुम्हाला कित्येक सुविधा ज्या द्यायच्या त्या बंद करायला लावतायत. आणि त्याचाही काही काही खरंच ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत पैसा पोचलेला नाहीये. तुम्हाला सांगते, गाव खेड्यामध्ये पाटलाच्या पोरींनी पण पैसे घेतले. तो सगळा डाटा येईल आपल्याकडं. म्हणजे ज्यांच्या घरी कमाई चांगली आहे, पैसे पाणी सगळे, त्यांचे पण डुप्लिकेट कागद मारून सगळे पैसे घेतलेले. मग ह्याला जबाबदार कोण आहे? हे तिघच आहेत ना, ट्रिपल इंजिनच आहे ना. मग यांनी फक्त म्हणजे तिकीट याच्यासाठी आपल्या निवडून येण्यासाठी हे आमिष दाखवलंय. त्यांना महिला सुरक्षेचं देणं घेणं काही पडले नाही. अहो, यांच्या पक्षामध्येच मंत्री बलात्कारी आहेत की ताई? सांगा ना मला. सोलापूरचा त्यांचा भाजपचा अध्यक्ष बलात्कारी, त्याच्यानंतर ज्यांनी पूजा चव्हाणला मारलं, असं तो मिनिस्टर बनून मोठमोठ्या गमजा मारतोय. किती नावं सांगायची? यांच्या सगळ्यांच्या पक्षामध्ये बलात्कारी बसले. धनाभाऊंचं काय झालंय? करुणा मुंडेंवर किती अत्याचार होत आहेत? गप्प आहेत ना सगळ्या. त्या करुणा मुंडेलाच पापी आणि पपी हे ठरवताय पतिता म्हणून. चुकीचं आहे ना. मग धनाभाऊ एवढे चांगले आहेत? तुम्हीच सांगा. तुम्ही पत्रकार आहात, सगळ्या गोष्टी तुमच्या कानावर येतात. तर तुमच्या पक्षातच अशी लोक बसल्यानंतर तुम्ही न्याय कुणाला देणार आणि कसा देणार? म्हणून तर ही बाई बसवली आहे त्यांनी. एवढंच मी म्हणेन. तर अगदी शेवटचा प्रश्न, या सगळ्याच्या नंतर महिला सुरक्षांवरती जे काही आता वादळ उठलेलं अक्षरशः पाहायला मिळतंय. भर दिवसा सुद्धा महिला स्वतःच्या घरातही सुरक्षित नाहीत, बाहेर सुरक्षित नाहीत, कामाच्या ठिकाणी सुरक्षित नाहीत. अगदी लहान लहान मुली, वर्षभराच्या मुली सुद्धा सुरक्षित नाहीत. वर्षभराच्या मुलींपासून ज्या 80-90 वर्षांच्या आजीबाई असतात त्या सुद्धा सुरक्षित नाहीयेत. महिला सुरक्षेवर सरकारने आता नेमकं काय प्रभावी काम करावं असं तुम्हाला वाटतं? तर हे बघा, आपण पाहिलंय 8 महिन्याच्या मुलीपासून 80 वर्षाच्या महिलेवर बलात्कार झाले. परवा मुंबईमध्ये त्या दवाखान्यामध्ये त्या नराधामाने तिच्यावर सपासप वार केले, मग स्वतःला मारून आत्महत्या करून घेतली. ही डेअरिंग येतेय कुठून? कारण का शिक्षा नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तुम्ही वाकून नमस्कार करता, छत्रपतींचे विचार घेऊन चालता, करा की चौरंगा, फास्ट ट्रॅकवर चालवा आणि असं करा की हातपाय तोडा. तो जामिनावर नंतर बाहेर येतो, पुन्हा तयार बलात्कार करायला. शाळेतल्या मुली आहेत, रिक्षामध्ये जाणाऱ्या मुली आहेत, म्हणजे टेम्पो ड्रायव्हर पण त्यांना सोडत नाही, शाळेतला शिपाई सोडत नाही, त्यांच्या टॉयलेटच्या बाहेर उभा राहणारा जो शिपाई तो पण त्या मुलींना सोडत नाही. तुम्ही जोस तर शिक्षा कडक, तुम्ही निर्भया आणला कायदा, ठीक आहे. आमच्या वेळेसच काँग्रेसच्या कार्यकालामध्येच निर्भया कायदा आलेला आहे. निर्भया कायदा आल्यानंतर निर्भयामध्ये तुम्ही एक कडक कारवाई टाकली पाहिजे होती की जेवढा त्यांनी एक विचित्र घाणेरडा एक काय म्हणतात ना त्याला, म्हणजे त्या मुलीच्या बरोबरचे अत्याचार केलेत की मला बोलवत नाही. म्हणजे निर्भयाचं तुम्हाला माहिती असेल त्याप्रमाणे जर ते कशाला हातपाय ठेवता, कापून टाका ना, पडू द्या त्यांना घरामध्ये, घरातल्यांवर ओझं होऊ द्यात. तेव्हा त्यांना कळेल की आपण एका मुलीची इज्जत उठली, एका मुलीच्यावर बलात्कार केला, तिच्यावर अत्याचार केला. एका महिलेला एक चांगली घरातनं बाहेर निघते, महिला कामावर जात असते तेव्हा तिला किडनॅप करून तिच्यावर बलात्कार होतात. हे वाढत चाललंय कारण का आपली शिक्षा तशी नाहीये. बाहेरच्या देशांमध्ये बघा, इमिजिएट फाशी देतात, हातपाय तोडतात, लाथा मारून महिलांना म्हणतात लाथा मारा, मग आम्ही त्याचं मुंडकं कापतो. अशा भयानक शिक्षा की त्या शिक्षा पाहिल्यावर आहे ना मुलीला हात लावायला माणूस घाबरला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी चौरंगा असाच नव्हता केला. त्या चौरंगामुळे कोणाची हिंमत नाही व्हायची की दुसऱ्या बाईला हात लावतील. करा चौरंगा, करा, त्याच्यावर डिस्कशन आणा. जर मुलीला बलात्कार करताना त्रास करतात, सामूहिक बलात्कार करताना काय काय पार लोखंडी रॉड पासून तिच्या भागा प्रायव्हेट पार्ट मध्ये टाकतात. हा जर ते विचित्रपणे घाणेरडेपणे अपराध करत असतील तर आम्ही त्याचा चौरंगा का नाही करू शकत? काय कारण आहे? का वाचवता त्या बलात्काऱ्यांना? हा माझा त्यांना प्रश्न आहे. जोच तर तुम्ही कडक शिक्षा करत नाहीत
तोच तर हे बलात्कार थांबत नाही. नक्कीच आपण बघतोय या संपूर्ण प्रकरणामध्ये आता महिला आयोगावर प्रचंड टीका होताना पाहायला मिळतात. महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. दुसरीकडे आपले जे काही कायदे आहेत हे संपूर्ण कायदेच खरं तर आणखी जास्त कडक करून अशा पद्धतीच्या ज्या सगळ्या केसेस आहेत, म्हणजे आताचं फलटणचं महिला डॉक्टरचं आत्महत्याचं प्रकरण असेल किंवा वैष्णवी हगवणे सारखी प्रकरणं असतील, पूजा चव्हाण सारखी प्रकरणं असतील, ही सगळी प्रकरणं फास्ट ट्रॅक वरती चालवून याचे निकाल सुद्धा लवकरात लवकर लागले पाहिजेत. कारण मुळातच आपण जर पाहिलं अनेक केसेस अशा आहेत ज्या फास्ट ट्रॅक वर गेलेल्या आहेत, मात्र त्याच्यामध्ये निकालच लागत नाही. फक्त फास्ट ट्रॅक वर केस येते पण तारखा मिळत राहतात, जास्तीत जास्त सुनावण्या होत राहतात, निकाल लवकर लागत नाहीत. जोपर्यंत अशा पद्धतीने लवकरात लवकर निकाल लागत नाही तोपर्यंत हे सगळे प्रकरण थांबणार नाही, तोपर्यंत जास्त शिक्षा होत नाही, तोपर्यंत हे सगळे ही जी काही पुरुषी मानसिकता आहे ती कुठेतरी रोखली जाणार नाही आणि महिलांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे खरंच सरकारने या सगळ्यावर आता गांभीर्याने विचार करणं कुठेतरी गरजेचं झालंय, असंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य महिलेला वाटतंय, प्रत्येक लोकप्रतिनिधी असलेल्या महिलेला वाटतंय. त्यामुळे आता सरकार याला खरंच गांभीर्याने घेतंय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.